सोमवार दिनांक 15 जून रोजी विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल देवकर साहेब व त्यांचे सहकारी शिक्षिका हे होते। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ बहिरम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। प्रथमतः विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी, सांबळ वाद्य वाजवून विद्यार्थी बैलगाडीत मिरवणुकीच्या माध्यमातून वातावरणात निर्मिती करण्यात आली। अतिशय जोरदारपणे स्वागत करण्यात आलंय व बुद्धीची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे यावेळेस पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे लेझिम पथक यांचे नृत्य अतिशय आकर्षित असे झाले। छोट्या छोट्या मुलींनी अतिशय सुंदरपणे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। सन्माननीय उपस्थित व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच उपक्रमिक पुस्तकांचे व शालेय उपयोगी शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले व इयत्ता पहिलीतील दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय। शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढ व विकास या संबंधित केलेल्या नियोजनाचा व शाळेसंबंधीचा वृत्तांत शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी यांनी सादर केला। भानसी यांनी आपल्या मनोगतातून शालेय शिस्त व गुणवत्ता वाढीसाठी भविष्यातील उपक्रम याविषयी माहिती दिली आहे। तसेच यावेळी गावातील ग्रामस्थ व गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी व शैक्षणिक साहित्य निर्मिती दालनाचे यावेळी कार्यक्रम अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानसी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पुष्पताई चव्हाण यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका बंधू भगिनी, अंगणवाडी सेविका, इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतलाय। हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीचा पार पडला। नाशिक लोकशाही न्यूज साठी शाहू चव्हाण, कळवण।